गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. सकाळचे 5 वाजलेत आणि कालच्या ब्लॉग मध्ये जसं सांगितलं, आम्ही सगळे निघालोय तुळजापूरला. आई गाडीची पूजा करतीये. आम्ही आहे 1 2 3 4, प्रियंका एक 5 आणि वैभव एक येत आहेत. 6 लोक आहेत आम्ही, कारण त्यांना माहिती आहे थोड्याफार गोष्टी. आम्ही असे 6 लोक चाललोय. आणि विशेष म्हणजे विवान उठलेला आहे. तिकडे बघ 4 वाजताच उठलाय तिकडे बघ. आणि नाटक करतोय झोपायचं सोडून. बप्पा करायचाय. तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल? 1 डे ट्रिप, पुणे टू तुळजापूर. डिस्टन्स किती आहे? पहिली गोष्ट, अराउंड 300 किलोमीटर आहे. तर किती खर्च आला, कसं होतंय दर्शन, सध्याची दर्शनाची कंडिशन काय आहे, की बाबा VIP पास किंवा काय काय डॉक्युमेंट लागतात ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि आता विमान पण आलेला आहे. फुल करा बरं. मित्रांनो, टेंभुर्णीच्या अलीकडे थांबलोय CNG भरायला. तर HP चा पेट्रोल पंप आहे इथं. आता 140 किलोमीटर राहिले तुळजापूर, परत CNG भरायचं आहे. आणि मध्ये आम्ही उरुळी कांचनमध्ये पेट्रोल फुल केलं, तर पेट्रोलची टाकी फुल आहे. पण आता CNG भरू म्हटलं, पेट्रोल यूज करायची वेळ नाही आली पाहिजे. झालं ना? कोहिनूर प्युअर व्हेजला आलो आहे आम्ही जरा ब्रेकफास्ट करायला. बघू आता काय ब्रेकफास्टमध्ये आहे आणि काय नाही. थोडं ॲम्बियन्स चांगलं वाटतंय, गाड्या वगैरे होत्या इथं बाहेर, त्यामुळं आम्ही थांबलो. हायवे मस्त एकदम निवांत जागा आहे पार्किंगला पण वगैरे. इकडं वॉशरूम आहे, ओपन स्पेस आहे एवढा मोठा. बघा, वॉशरूम वगैरे क्लीन होतं इथं, काही प्रॉब्लेम नव्हता. हिवरे मोहोळमध्ये येतोय हा एरिया. एरिया चांगला आहे हा, म्हणजे क्लीन वाटतंय जरा. बघा विवांचं काय खेळणं चालू आहे इथं. हा, व्हेरी गुड. अजून हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. मूड चेंज झाला आता. मिसळची ऑर्डर दिली होती आम्ही, तर मिसळ पाव आलेले आहेत. लाल सेव टाकली यांनी. प्रियंका तुला साबुदाणा वडा दाखव. साबुदाणा वडा कसा आहे? झाला ब्रेकफास्ट. आता आम्ही निघतो. 9:45 वाजलेत. 11 11:30चं टार्गेट आहे तुळजापूरला पोचायचं. बोर्ड लावायचं, तिकडे बोर्ड लावायचं. लोक ब्रिजवर गेल्यावर वळायला लांब युटर्नच नाही जवळ. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले आम्ही आणि तिकडचं पार्किंग फुल झाले. आता दुसऱ्या पार्किंगकडे चाललोय. गाडी घ्यायची का म्हणलं मंदिराकडे? दर्शन घ्यायचं डायरेक्ट वगैरे का पूजा करणार? पूजा गाडी करायची. वगैरे घेऊन जाऊ मंदिराकडे. आपलं पुजाऱ्यांचं घर आहे, घरापाशी गाडी लावा, हातपाय करून जाऊ, फ्रेश व्हा, मंदिरात घेऊन जा. दंड रांगेत गेले तर 6 घंटे लागायला लागले. आपल्या पूजेच्या रांगेत गेले तर 2 तास लागतात. आणि मंदिर संस्थाना जर 5 जर काढले VIP तर अर्धा तास कुठे होतो? अर्धा तास. पाच किती किती लोक आहेत तुमचे? 5 लोक. 200 वाला 5 चालू आहे मंदिर संस्थानात. 500 वाला 5 बंद केलेला आहे, फक्त 200 वाला 5 सुरू आहे. टीव्हीला ओटी कुठली भरायची? साधी भरली का साडी चोरी? ताट आहे आमच्याकडे. ताट आहे, ताट. काय म्हणले? परडी भेटवायचे का बदलायचे? भेटवायची. देऊ का भेटवर? पोचलोय आम्ही मित्रांनो. बघा, गाडी पार्क केली आहे. 70 रुपये पार्किंग फी आहे. आणि विमान झोपलाय, त्याला असं घेऊन जावं लागतंय. आता चालत जायचंय थोडं. सगळं सामान घेतलंय आम्ही. आणि पूजा काय आहे ते आता दाखवतो. आईची परडीची पूजा कशी करायची, काय दर्शन कसं होतंय, आता बघा पुढे. बऱ्याच गाड्या आल्यात आज, विकेंड असल्यामुळं.
गर्दी आहे. मस्तपैकी कडक ऊन पडलंय आणि विमान पण उठलेलं आहे, त्यामुळे त्याला प्रियांकाने घेतलंय आणि आम्ही आता चाललोय मंदिराकडे. गर्दी आज बघा, आजूबाजूला दुकानं बघू शकता तुम्ही. म्हणजे मेन म्हणजे एक गोष्ट लक्षात येईल, चांगली दिसून येईल तुम्हाला, साडी चोळी जे आपण ओटी भरतो त्याची जास्त दुकानं आहेत आणि लहान मुलांच्या खेळण्याची पण दुकानं आहेत बघा आजूबाजूला. इथं चप्पल स्टँड आहे, तर मंदिराच्या जस्ट अपोजिट इथं चप्पल तुम्ही काढू शकता. चप्पल स्टँडवर 25 रुपयाची पावती दिली आहे, ते ऑनलाईन आहे त्यामुळे दिली त्यांनी. तर आम्हाला एका पुजाऱ्यांचा रेफरन्स मिळालेला आहे, तर त्यांच्याकडे चाललो आहे आम्ही. बिडकर पायऱ्या म्हणून एक लोकेशन आहे, ते म्हणले तिथं या. आता तिकडे चाललो आहे आम्ही. हे बघा इथं 200 रुपये देणगी पास. इथून आहे मला वाटतं काहीतरी लाईन. अरे ते जस्ट विचारतात. लाईन तर डेंजर, एकदम कंजेस्टेड आहे. टनल मधून जायचंय हा ना. छोटासा टनल आहे होता, तर सध्या पार करतो. एकच माणूस बसू शकतो अशा टनेल मधून आलोय आम्ही आता. बघा विमान उठलाय, 200 रुपयाचा पास काढला. तरी पण एवढी लाईन आहे बघा. एवढी एक चांगली सोय आहे की बाबा शेड मध्ये फॅन वगैरे लावलेले आहेत आणि इकडे कूलर पण आहे. असे 4 शेड आहेत. आम्ही 2 नंबरच्या शेड मध्ये, खाली एक आहे तिकडे शेड, इथं एक दुसरा आणि 3 आणि 4 वरती आहेत. असे 4 शेड आहेत. तर 200 रुपयाचा पास काढला तरी लाईन आहे. आम्ही आता फोटो काढतोय. हो इकडे बघा. बघा ही गर्दी गर्दी गर्दी. बघा जिन्यावरून जायचं आणि हे मंदिर आहे इकडं, आणि हे लोक येतात ते दर्शन करून आलेले बाहेर आहेत. एक्झिट. सीधा आणल्यावर काय नाव सांगा पूर्ण. मान सन्मान आई जगदंबेला केलेली सेवा सुखात आनंदात पोचले. आई जगदंबा सुखले, समाधान दे, शांती दे. केलेली सेवा मान्य करून घे. घरामध्ये अडीअडचणी दूर कर, मनातली इच्छा पूर्ण कर, मुलामुलांचं कल्याण कर, हाती घातलेल्या कामामध्ये सोडून दे. केलेली सेवा मान्य करून घे, मनातली इच्छा पूर्ण कर, भक्तांचं कल्याण रक्षण कर. भवानी माता की जय. काय ग? आता गाडीत गेला. त्यांनी प्रसाद पण दिलाय, तो आम्हाला आता इथं खायचा आहे. प्रसादामध्ये बघा पोळी, मटकी, भात, पापड, भाजी आहे आणि इथं विवानने चालू पण केलं. तो खात असेल तर बघा. हे
चला मित्रांनो, झालेलं आहे दर्शन. आता प्रदक्षिणा घालतो आणि मग झालंय सगळं. आईची पण पूजा झाली सगळी. निवांत बोलू आपण. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that, spitting slow, spitting fast. आमचं दर्शन झालंय मित्रांनो. आता बघा आम्ही CNG भरायला लाईनमध्ये लागलोय. तोपर्यंत खाऊन घेतो. खाकरा आणला होता. खाकरा ट्राय करतो. इथं भेळ आहे. ताक आणले. ताक पण पितोय. मागं काय काय झाडाखाली उभी राहिले चीज खाकरा आहे. चीज चांगला लागतो प्रियांका. करायला बघा आमचा नंबर इथे आहे. आमच्या पुढे किती गाड्या? 1 2 3 4 5 नंबर आहे आमच्या पुढं. विवानला बघा एवढं गरम झाले, डायरेक्ट कपडेच काढले आम्ही. भेळ वगैरे खाऊन झाली. आता सावली थोडंसं बसू. बघा आले तिकडे चल. आम्ही 3 वाजता निघालो असेल सोलापूरमधून, सॉरी तुळजापूरमधून. 3 आणि 3 6 3 9 वाजता पुण्यात पोचायला पाहिजे. मित्रांनो विमान झोपलेलं आहे. सगळे खाली उतरले चहा प्यायला. वैभव चालत होती गाडी. हेल्प होती त्यांची खूप. तर मला टाईम मिळाला आहे. मी सांगतो खर्च किती आला आपल्याला. टोल नाके 5 आहेत बरं का जाताना. 95 रुपये 100 रुपये आणि बाकीचे नंतर 80. पण येताना हाफ प्राईज असते. म्हणजे ह्याचेच तुमचे किती झाले कॅल्क्युलेशन करायचं झालं तर अंदाजे 450 रुपये पकडा. आणि समजा येताना /2 450 200 600 650 रुपये टोल नाक्याचे होतात. पुणे टू तुळजापूर रिटर्न. आता तिथं काय खर्च लागला आपल्याला? पार्किंग 70 रुपये. ठीक आहे चला. पुढं आलो चप्पल स्टँड 25 रुपये. ओके. 200 रुपयाचा पास पर पर्सन काढला आम्ही 5 लोकांचा. 1000 रुपये गेले तिथं. 200 रुपयाचा पास काढून सुद्धा आम्हाला 2 तास लागले लाईनमध्ये. कारण आज शनिवार होता आणि गर्दी पण होती. आणि पुढे गेलो. आईकडे ती परडी होती. मग त्याची व्यवस्थित पूजा केली. तुम्ही बघितलं असेल. मला जेवढं कॅप्चर करता आलं तेवढं केलं मी. पूजा वगैरे केली. मग ते पुजाऱ्यांनी आम्हाला नैवेद्य दिला. त्यांच्या पद्धतीने मस्त केली पूजा. आणि त्यांची दक्षिणा होती 1100 रुपये. म्हणजे त्याच्यात ताट होतं पूजेचं ताट होतं आणि त्याच्यात साडी नारळ केळी असा प्रसाद पण होता. तर अशा गोष्टी आईला माहीत होत्या म्हणून आम्हाला कळाल्या. म्हणून आम्हाला पूजा करता आली. आणि मस्त देवीचं दर्शन झालं. तुळजा भवानी मातेचं मस्त आहे मूर्ती. फोटो काही घेतला नाही मी. ऑनलाईन बघा तुम्ही. पण मस्त आहे. देवीची मूर्ती छान होती. मस्तपैकी दर्शन झालं. आणि आता वाजलेत बघा 5:30 झालेत. आम्ही चाललो रिटर्न टू पुणे. आणि ऑलमोस्ट अर्धी जर्नी झाली आमची. 150 किलोमीटर राहिलेले. टेंभुर्णीपर्यंत आलो आहे. सकाळी जिथं CNG भरला तिथंच आलो आहे आम्ही. आत्तापर्यंत किती पैसे गेले? CNGला समजा 2000 रुपये अंदाजे बरं का. जाऊन येऊन 2000. 5000 रुपये
प्लस पुजाऱ्यांचे 1100 रुपये आणि टोल समजा मी अंदाजे 700 रुपये पकडला, 4800 इथंच गेले. मग तुम्ही हे सगळं मोजका खर्च आहे. मग तुम्ही खायला प्यायला घेतलं, समजा कुठं जेवायला थांबले, 5 ते 6 हजार रुपये खर्च येईल तुम्हाला. 4 लोक असं 5 लोक असं म्हणजे एक गाडी असेल तर, आणि त्याच्यात CNG असेल तर. पेट्रोल डिझेल असले की अजून 1-2 हजार वाढतील, 6-7 हजार लागतील. तर असं आहे सगळं गणित. बघू आता आम्ही किती वाजता पोचतोय, आम्ही कुठे जेवायला थांबतोय ते पण दाखवतो. पार्सल घेतले मित्रांनो, आता आलोय पार्सल घ्यायला. त्यांना सांगितलं होतं रेडी करून ठेवा. पनीरची भाजी, डाळ, राईस आणि रोटी शिवशक्तीमधून आणले. आम्ही सगळे जेवतो इथं. 10 वाजले बघा. मित्रांनो जेवण वगैरे झाले, 10:30 वाजलेत आणि बेडवर पडलोय मी. एवढं दमलोय आम्ही सगळे. तर कसा वाटला ब्लॉग तुळजापूरचा खाली कॉमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आता उद्या सकाळी मी एडिट करतो, म्हणजे एडिट केलेलंच असेल तुमच्यासाठी. चला मग बाय बाय. सबस्क्राईब करून टाका. थँक्यू.